आणि आता महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच रवींद्र वायकर यांच्या शाखेमध्ये उद्धव ठाकरे पोहोचले। रवींद्र वायकरांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा होता। उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईमध्ये दौरा केला। यावेळेला वायकरांची उपस्थिती होतीच। आमच्या नेत्याच्या कितीही मागे लागायचं तेवढं लागा, शिवसैनिक जिवंत असेपर्यंत तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असं यावेळेला उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काही दिवसांआधी जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात वायकरांना मुंबई महापालिकेचा दिलासा। वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी बीएमसीनं दर्शवली। सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। बेकायदेशीरपणे जोगेश्वरीत पालिकेच्या जागेवर 500 कोटींचं 5 स्टार हॉटेल बांधण्याचा आरोप होता। आधी आर्थिक गुन्हे शाखा आणि नंतर ईडीनंही गुन्हा दाखल केला होता। मात्र मुंबई महानगरपालिकेनं घुमजाव केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। वायकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती। शिरसाटांनी दावाही केला होता। 15 दिवस होऊनही वायकर शिंदे गटात गेले नाहीत। आता उद्धव ठाकरेच वायकरांच्या शाखेत आले। आज आपल्यावरती जसं वायकरांच्या मागे लागलेले आहेत, आणखीन अनिल परबच्या मागे लागलेले आहेत। लागा, किती मागे लागायचे लागा, पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी हातात घेतलेली मशाल ही धगधगती आहे। तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। नाही म्हणजे नाही। तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकुमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे।